सकाळचे आता 6:15 वाजत आलेत आणि आता करते आयुषच्या टिफिनसाठी पराठे करते बटाट्याचे. आज आयुष एकटाच चाललाय स्कूलला, कारण अनुजचे बोर्डचे एक्झाम आहे 17 पासून, त्यामुळे अनुज घरीच आहे. आयुष एकट्यासाठीच टिफिन करते. आता तो नाश्ताही करून जाईन आणि टिफिनही घेऊन जाईन पराठ्याचं. आता इथे एवढे बटाटे उकडून घेतले आहेत मी आणि इथे मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेणार आहे. कोथिंबीर घेतली आहे 2 भरपूर प्रमाणात. अजून कांदे कापायचे आहेत, तर मिक्सर करून घेते आणि ते अशा पद्धतीने करून घेतले. कांदे कापून घेतली. तेल टाकलंय कढईमध्ये. तेल गरम होऊ द्यायचे. मोहरी टाकते. तर मोहरी तडतडली, कांदा टाकून देते. कांदा चांगला लाल परतून घ्यायचा आहे आपल्याला. इथे बटाटे स्मॅश करून घेतलेत मी सर्व स्मॅशरने. आता कांदा परतला गेलाय, त्यात मी जे आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून ठेवली होती ती टाकून घेते. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडी हिरवी मिरची परतून द्यायची आहे. त्यात मसाले टाकून घेते. हिंग आणि हळद. आणि यातच मी आता कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घालते थोडी, काही ठेवली आहे वरून टाकायला. परतले गेलाय पहा व्यवस्थित कांदा आणि हा मसाला सर्व. आता गॅस बंद करणार आहे मी. गॅस बंद करून यात बटाटे घालतीये. तर गॅस बंद केलाय पाहणे आणि फक्त हे मिक्स करून घेणार आहे सर्व. मीठ मी अजून घातलेलं नाही आहे. ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. तर यात मीठ मी अजूनही घातलेलं नाही आहे. हा मसाला थंड झाल्यानंतर यात मीठ घालायचं आहे. नाहीतर काय होतं, मिठाने पाणी सुटतं आणि मग हा मसाला जो आहे ना तो ओलसर होतो आणि मग पराठे फुटतात. त्यामुळे मी याच्यात मीठ घातलेलं नाही आहे अजून. आता इथे बाकीची तयारी करून झाली माझी. तवा पण तापत ठेवलाय. ही भाजी थंड झाली पूर्ण. त्यात मीठ टाकून घेते. आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं याच्यामध्ये. आता हे परत व्यवस्थित मिक्स करून घेते मी. आता हे स्टफिंग तयार आहे बा आपलं पराठ्याचं. चला आता पराठे करून घेऊया. आता एक छोटासा गोळा घेतला पिठाचा, त्याची अशी पारी बनवून घ्यायची. आता हे अशा पद्धतीने केलं. त्यात मसाला बनवून घेते.
थोडंसं पीठ लावलं वरून सुकं, म्हणजे हाताला चिटकणार नाही मसाला. तर हलक्या हाताने लाटून घेते एकदम. आयुषला उशीर होईल स्कूलला, झटपट आवडते. भाजून घेते. आता याला मस्त तूप लावून घेते, गावरान तूप. भरपूर तूप लावायचं, छान लागतं तुपाने. आणि छान खरपूस भाजून घ्यायचं. तर आयुषला नाश्त्याला देते आधी. कसे झाले रे? चांगले. आता मी त्याच्या टिफिनसाठी बनवून घेते आणि बाकीचे आल्यावर करणार आहे, कारण त्याला सोडवायला पण जायचंय. आयुषचा डब्बा तयार आहे. आयुषचा डब्बा तयार आहे. आता आयुषला स्कूलमध्ये सोडून येते पटकन. हाय. त्या दिवशी हळदी कुंकवाला तुम्हाला आठवत असेल, मागच्या ब्लॉगमध्ये एका संक्रांतीच्या वाणासाठी हे रोप मिळालं होतं झेंडूचं. किती सुंदर फुलं आलीत हाताला. अजून कळ्या पण आहेत 2-3 दिसत असतील तुम्हाला मागे. इथे पण आले आहेत, इथे पण आहे. छान दिसत आहेत. तोडले नाही आहेत मी, कारण असेच छान दिसत आहेत झाडाला. तर घरी आली आहे, चहा ठेवते, चहा घेते गरम गरम. आता किती वाजले? 7:45 8 वाजलेत. तर मी कोरा चहा ठेवते, त्यामुळे थोडीशी चहा पावडर घातली आहे. सकाळी कोरा चहा घेते. थोडंसं आलं, पुदिना नाही आहे आज, नाही तर पुदिना टाकल्यावर पण छान लागतो हा चहा. पुदिन्याचा वास छान येतो कोऱ्या चहामध्ये.
तर चहा घेतला आणि आता अनुजला नाश्त्याला करून देते पराठे. तो नाश्ता करेन, परत स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे. तर अनुजला नाश्त्याला दिलं आणि दुपारच्या जेवणासाठी आता मेथीची भाजी निवडती आहे. आता दुपारच्या जेवणाची तयारी चालली आहे माझी. बाकी कामं आवरलं होतं, आंघोळ वगैरे करून घेतली, सगळं घरातलं आवरून घेतलं आणि आता इथे मेथीची भाजी करते आहे. अगदी साध्या पद्धतीनेच करते आहे, हिरवी मिरची, लसूण आणि मुगाची डाळ घालून. आणि मुलांसाठी पोळ्या केल्या 2-3 आणि एक भाकरी पण केली. मेथीच्या भाजीबरोबर भाकरी छान लागते. मी काही नाश्ता केला नव्हता, त्यामुळे मग जेवून घेणार आहे. तरी पण 12:30 वाजले होते स्वयंपाकाला मला, कारण पराठे काय मला खूप आवडत नाही. आता इथे ताट वाढून घेतलं, भाकरी, मेथीची भाजी, डाळ भात. या तर जेवायला. मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय.